नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मी श्री जालिंदर सातपुते सर, महाराणी ताराबाई कन्या विद्यालय केडगाव अहमदनगर, आपणा सर्वांचे या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण इयत्ता 7वी विषय गणित यामधील प्रकरण 4 कोन व कोनांच्या जोड्या या संबंधी माहिती घेणार आहोत। जरा आठवूया, म्हणजे थोडक्यात उजळणी आपल्याला थोडीशी करणं गरजेचं आहे। ही जी आकृती दिसते पहा या ठिकाणी दाखवलेली, या आकृतीला कोन असं म्हणतात। कोन जो असतो त्या कोनामध्ये एक बिंदू सामायिक असतो आणि दोन किरण त्या बिंदूतून निघालेले असतात। म्हणजे ज्या दोन किरणांचा आरंभ बिंदू सामायिक आहे अशा दोन किरणामुळे तयार झालेल्या आकृतीला कोन असं म्हणतात। आणि कोन म्हणजे कोपरा असा अर्थ आपण या ठिकाणी लक्षात ठेवू शकतो। पहा, या दोन किरणामुळे इथे कोपरा तयार झालेला आहे। बिंदू Q जवळ कोपरा तयार झालेला आहे, म्हणून हा जो बिंदू Q आहे याला कोनाचा शिरोबिंदू असं म्हणतात। ज्या बिंदू जवळ कोपरा तयार होतो त्याला कोनाचा शिरोबिंदू असं म्हणतात। बिंदू P जवळ कोपरा दिसत नाहीये, त्यामुळे हा शिरोबिंदू नाहीये। बिंदू R जवळ पण कोपरा दिसत नाहीये, म्हणून R सुद्धा शिरोबिंदू नाहीये। त्यानंतर ज्या दोन किरणांनी कोन बनलेला असतो, किरण QP आणि किरण QR असे दोन किरण आहेत या ठिकाणी, याला आपण भुजा किंवा बाजू असं त्या ठिकाणी म्हणतो बा कोनाच्या संदर्भाने। म्हणजे बाजू QP आणि बाजू QR या दोन बाजू आहेत किंवा भुजा आहेत की ज्यांनी हा तुमचा कोन तयार झालेला आहे। त्यानंतर या कोनाला नाव देण्यासाठी आपल्याला दोन पद्धतींचा वापर करता येतो। शिरोबिंदू जो असेल तो फक्त दाखवायचा आहे असे एक पद्धत आहे, ज्याला आपण एक अक्षर नाव म्हणतो। कोन Q असंही या कोनाचं नाव देता येईल। किंवा 3 अक्षर जर नाव द्यायचं असेल तर हा जो बिंदू Q आहे हा मध्यभागी येईल अशा क्रमाने ह्या तिन्ही बिंदूंची नावं आपल्याला घ्यायची आहेत। मग P पासून सुरू केलं तर कोन PQR असं नाव होईल, किंवा R पासून सुरू केल्यास कोन RQP असंही नाव होईल। परंतु जर तुम्ही म्हणाल की कोन RPQ तर हे मात्र चुकीचं नाव असेल, कारण RPQ या नावामध्ये P मध्यभागी येतोय आणि P हा काय या कोनाचा शिरोबिंदू नाही। म्हणून नाव ज्यावेळेस आपण लिहिणार आहोत त्यावेळेस कोन हा शब्द आपण उच्चारणार आहोत, परंतु त्यासाठी त्याचं एक कोनाचं जे चिन्ह आहे ते आपण इथं लिहिणार आहोत। पहा, आता इथे आपण उजळणीसाठी या आकृती संदर्भाने आता ज्या गोष्टी समजून घेतल्या त्या लिहूयात। आपण आकृतीमधील कोनाचे नाव लिहा। तर या कोनाचं जर नाव लिहायचं असेल तर मला कोन, त्यासाठी हे चिन्ह या ठिकाणी काढायचे कोन, आणि हा PQR, कोन PQR, किंवा याचं नाव R पासून जर सुरू केलं आपण तर कोन RQP, किंवा फक्त एक अक्षर जर नाव लिहायचं असेल याचं तर कोन Q असं सुद्धा आपण म्हणू शकतो। म्हणजे या कोनाची अशी 3 नावं तुम्ही लिहू शकता। 3 अक्षरी 2 नाव आहेत आणि 1 अक्षरी 1 नाव आहे। कोनाच्या शिरोबिंदूचे नाव लिहा। आता शिरोबिंदू आता सांगितल्याप्रमाणे ज्या बिंदूजवळ कोपरा तयार झालेला दिसतो त्या बिंदूला शिरोबिंदू म्हणतात। तर या 3 बिंदूपैकी बिंदू Q जवळ कोपरा तयार झालेला आहे पहा, म्हणून बिंदू Q हा याचा शिरोबिंदू आहे। बिंदू Q हा शिरोबिंदू आहे। कोनाच्या भुजांची किंवा बाजूंची नावे लिहा। भुजा आणि बाजू एकच अर्थ आहे, कधी शब्द भुजा असा येईल किंवा बाजू असा येईल। तर आता सांगितल्याप्रमाणे ज्या दोन किरणांनी हा कोन बनलेला आहे त्या दोन किरणांना आपल्याला कोनाच्या भुजा किंवा कोनाच्या बाजू असं म्हणायचं आहे। तर या ठिकाणी ही बाजू QP, बाजू QP व दुसरी बाजू QR याप्रमाणे आपण त्या ठिकाणी त्याची नावं जी आहे ती लिहू शकतो। बाजू QP आणि बाजू QR, किंवा भुजा QP आणि भुजा QR। भुजावर दाखवलेल्या बिंदूंची नावे लिहा। आता या भुजावर जो कोन आपण काढलेला आहे त्याच्यावर कोणकोणते बिंदू दिसतात तर बिंदू P, बिंदू Q आणि बिंदू R हे 3 बिंदू जे आहेत ते आपल्याला भुजावर दिसतात। बिंदू P, बिंदू Q व बिंदू R।
अशा पद्धतीने हे 3 बिंदू भुजावर आहेत. यानंतर आणखी एक आकृती घेऊ आपण, थोडासा आपला सराव होईल. पहा, दुसरी आकृती दाखवलेली आहे या ठिकाणी. याचं नाव आपल्याला लिहायचं. आकृतीतील कोणाचं नाव लिहा. तर याचं नाव एकतर टी पासून सुरू केलं आपण तर TSR असं होईल, म्हणजे कोन TSR. किंवा दुसरं नाव आर पासून जर सुरू केलं तर कोन RST असंही होईल, कोन RST. आम्ही म्हणताना कोन म्हणतोय परंतु लिहिताना या ठिकाणी एक कोणाचं चिन्ह काढतोय. किंवा फक्त एक अक्षर जर नाव लिहायचं असेल तर कोन आणि शिरोबिंदूचं नाव लिहायचं, कोन S. तर अशा प्रकारे या कोणाचं नाव आपल्याला लिहिता येईल. कोणाच्या शिरोबिंदूचे नाव लिहा. या 3 बिंदूपैकी कोणत्या बिंदूजवळ कोपरा तयार झालेला दिसतोय? बिंदू S जवळ हा कोपरा तयार झालेला आहे, म्हणून बिंदू S हा याचा शिरोबिंदू आहे, बिंदू S. कोणाच्या भुजांची नावे लिहा. ST, भुजा ST किंवा TS असं पण त्या ठिकाणी तुम्ही म्हणू शकता. ST म्हणा किंवा TS म्हणा. व भुजा SR किंवा RS अशा 2 भुजा आहेत. भुजावर दाखवलेल्या बिंदूंची नावे लिहा. तर हे जे 3 बिंदू आहेत ते तिन्ही बिंदू भुजावर आहेत, त्यामुळे या ठिकाणी आपल्याला बिंदू R, बिंदू S आणि बिंदू T हे तिन्ही बिंदू या ठिकाणी या आकृतीवरच आहेत, त्यामुळे तिन्ही बिंदूंची नाव आपल्याला लिहावी लागतील. आता हाही भाग जो आपण मागील वर्षी समजून घेतलेला होता, कोणाचा अंतर्भाग व कोणाचा बाह्यभाग. तर कोणाचा अंतर्भाग आणि बाह्यभाग या संदर्भात अतिशय सोपी संकल्पना आहे की कोणाच्या दोन्ही भुजांच्या आतील भागातील बिंदूंचा समूह म्हणजे अंतर्भाग. याच्यात कोणाच्या ज्या 2 भुजा आहेत, बाजू आहेत, याच्या आतल्या भागामध्ये जेवढे बिंदू असतील त्या बिंदूंचा समूह म्हणजे अंतर्भाग असं या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. तर इथे हा जो कोन दाखवलेला आहे, कोन ABC किंवा कोन CBA, या 2 बाजूंच्या मधल्या भागामध्ये हे बिंदू येतात. जेवढे येतील तेवढे सगळ्यांचा समूह म्हणजे अंतर्भाग. तर इथे बिंदू R, बिंदू K आणि बिंदू T हे 3 बिंदू आपल्याला अंतर्भागात आहेत असं म्हणता येईल. बिंदू K, बिंदू R व बिंदू T हे तिन्ही बिंदू या ठिकाणी अंतर्भागामध्ये आहेत. त्यानंतर कोणाचा जो बाह्य भाग आहे, तर नाव तच आहे पहा, बाह्य. बाह्य म्हणजे बाहेर, अंतर म्हणजे अंतर्भाग म्हणजे आतला भाग, बाह्य भाग म्हणजे बाहेरचा भाग. तर या ठिकाणी अंतर्भागात व भुजावर नसलेल्या बिंदूंचा समूह, जे बिंदू भुजावर पण नाही आहेत आणि आतल्या भागात नाही आहेत, म्हणजे असे बाहेरच्या भागामध्ये येतात, त्यांना कोणाचा बाह्य भाग असं म्हणतात. तर इथे बिंदू D आहे, बिंदू P आहे आणि बिंदू M आहे. आता इथे मी C हे नाव बाहेर लिहिलंय परंतु तो बाह्य भाग नाहीये पहा, तो बिंदू तुमच्या भुजावरील बिंदू आहे. किंवा B बिंदू हा सुद्धा भुजावरील बिंदू आहे, किंवा A बिंदू हा सुद्धा भुजावरील बिंदू आहे. तर बाहेरच्या भागामध्ये बिंदू D, बिंदू P आणि बिंदू M असे हे 3 बिंदू त्या ठिकाणी आपल्याला दाखवता येतील. ते आपल्याला जर विचारलं तर प्रश्नांची उत्तर आपण लिहित असताना हे अतिशय सोपे आणि हातचे मार्क आहेत पहा, तर ते आपण जाणार नाही त्याची काळजी घ्यायची. बिंदू D, बिंदू P आणि बिंदू M, बिंदू D, P व M हे बाह्य भागातील बिंदू आहेत. आणि भुजावरील बिंदू तर हे 3 बिंदू आहेत पहा, बिंदू A, बिंदू B आणि बिंदू C. बिंदू A, B व C हे 3 जे बिंदू दाखवलेले आहेत ते या आकृतीच्या भुजावर आहेत. तर अशा पद्धतीने कोणाचा अंतर्भाग म्हणजे आतला भाग, कोणाचा बाह्य भाग म्हणजे बाहेरचा भाग आणि भुजावरील बिंदू या संदर्भाने जर आपल्याला प्रश्न विचारले तर आपण त्या ठिकाणी त्याची उत्तरं अचूकपणे लिहायची आहेत. यानंतर एक नवीन संकल्पना आहे ती म्हणजे संलग्न कोन किंवा लगतचे कोन, याला इंग्रजीतनं ॲडजसंट अँगल्स असंही म्हणतात. जेव्हा आपण 2 कोन त्या ठिकाणी काढतो आणि त्या कोनामध्ये एक भुजा सामायिक असते आणि त्यांचा जो शिरोबिंदू आहे तो सुद्धा सामायिक असतो, तेव्हा अशा पद्धतीने तयार होणाऱ्या त्या कोनाच्या जोडीला संलग्न कोन किंवा लगतचे कोन असं म्हणतात. त्याची व्याख्या आहे पहा, ज्या 2 कोनांचा शिरोबिंदू सामायिक असतो, सामायिक याचा अर्थ दोघात एकच, सामायिक म्हणजे दोघात एकच. तर दोघात 2 कोन आहेत परंतु दोघांचा शिरोबिंदू हा एकच असेल. एक भुजा पण सामायिक असते, म्हणजे एक बाजू जी आहे ती पण दोघांमध्ये एकच असते.
व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्याचे आतले जे भाग आहेत ते मात्र वेगवेगळे असतात, त्या कोनांना संलग्न कोन असे म्हणतात. आकृतीमध्ये पहा, या ठिकाणी एक आकृती काढलेली आहे. या आकृतीमध्ये आपण दोन कोन आपल्याला दिसतील. कोन MNP म्हणजे हा जो कोन आहे पहा, हा एक कोन आहे, कोन MNP, आणि दुसरा कोन PNT हा दुसरा कोन आहे. तर हे जे दोन कोन या ठिकाणी दाखवलेले आहेत, हे दोन कोन आपल्याला संलग्न आहेत का याचा विचार आपण करणार आहोत. कोन MNT व कोन PNT. तर या दोघांमध्ये सामायिक सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी सामायिक गोष्टी आपण शोधूयात. तर दोघांचा जो शिरोबिंदू आहे, याचा शिरोबिंदू पहा, याचा शिरोबिंदू म्हणजे इथे कोन तयार झाला म्हणून हा याचा शिरोबिंदू, बिंदू N हा शिरोबिंदू. कोणत्या कोनाचा? कोन MNTचा शिरोबिंदू कोणता? N. याचा शिरोबिंदू कोणता? PNTचा, तो सुद्धा N, कारण N जवळ त्याचा कोन तयार झालेला आहे. म्हणजे या दोघांचा शिरोबिंदू कसा आहे? सामायिक आहे. त्यानंतर ही जी भुजा आहे पहा NP, ही भुजा या कोनाची सुद्धा आहे आणि या कोनाची सुद्धा आहे, म्हणून यांची भुजा पण सामायिक आहे. म्हणजे हा जो बिंदू आहे हा त्यांचा सामायिक शिरोबिंदू आहे, आणि एक जी भुजा आहे ती भुजा सामायिक आपल्याला म्हणता येईल. तर ती सामायिक जी भुजा आहे ती सामायिक भुजा NP किंवा PN. म्हणजे आपल्याला जी व्याख्या दिलेली आहे त्या व्याख्याच्या अनुषंगाने या ठिकाणी हे जे दोन कोन आहेत ते दोन कोन आपल्याला संलग्न कोन किंवा लगतचे कोन असं म्हणता येईल. म्हणजे इथे शिरोबिंदू सामायिक आहे आणि एक भुजा सामायिक आहे, त्याप्रमाणे त्यांचे जे अंतर्भाग आहेत ते अंतर्भाग म्हणजे हा जो पूर्ण आतला भाग आहे याचा हा, आणि या दुसऱ्या कोनाचा जो काही अंतर्भाग आहे तो, हे दोन्ही अंतर्भाग एकमेकापासून वेगवेगळे आहेत. म्हणजे दोघांच्या मध्ये भिंत आहे पाही, हा भाग वेगळा आहे, हा भाग वेगळा आहे, त्यामुळे अंतर्भागही वेगळे आहेत. म्हणून या ठिकाणी हे जे दोन कोन आहेत ते संलग्न कोन आहेत असं आपल्याला म्हणता येईल. आकृती नंबर 2 या ठिकाणी दिलेली आहे. या आकृती नंबर 2 मध्ये कोणकोणते कोन आपल्याला दिसतात याचा विचार करू आपण. तर पहिला कोन मला इथे दिसतोय पहा, असा हा कोपरा. तर याचं नाव आपल्याला लिहिता येईल कोन PQS व कोन SQR. तर या पहिल्या कोनाचा शिरोबिंदू कोणता येईल? PQS. याचा शिरोबिंदू Q जवळ कोपरा तयार झालाय म्हणून याचा शिरोबिंदू कोणता आहे? Q. या कोणाचा शिरोबिंदू Q आहे, आणि या कोणाचा शिरोबिंदू पहा SQR. याचा पण शिरोबिंदू कोणता आहे? Q आहे. म्हणजे दोघांचा शिरोबिंदू सामायिक आहे. त्यानंतर ही जी भुजा आहे Q पासून S पर्यंतची, ही भुजा या कोनाची पण आहे आणि या कोनाची पण आहे. या दोन्ही कोनांची भुजा सामायिक आहे. कोणती भुजा? QS. म्हणजे भुजा QS या ठिकाणी सामायिक आहे. शिरोबिंदू सामायिक आहे, भुजा QS सामायिक आहे, म्हणून हे जे दोन कोन आहेत हे दोन कोन संलग्न कोन आहेत किंवा लगतचे कोन आहेत. त्याचप्रमाणे त्यांचे अंतर्भाग एकमेकापासून वेगवेगळे आहेत. मग अशा पद्धतीच्या दोन कोनांच्या जोडीला आपण संलग्न कोन किंवा लगतचे कोन असं म्हणणार आहोत. एक उदाहरण घेऊ आपण, म्हणजे आणखी आपला त्या ठिकाणी मुद्दा क्लिअर होईल. संकल्पना समजली पाहिजे. संकल्पना समजली नाही तर आपल्याला त्या अनुषंगाने जे काही पुढे प्रश्न येतात त्याच्यामध्ये आपली चूक होऊ शकते पहा. त्यामुळे संकल्पना नीट समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आकृती नंबर 1 मध्ये हे जे दोन कोन दाखवलेले आहेत, कोन ABC आणि कोन DEF, दोन कोन आहेत, जोडी येते सुद्धा. इथे या आकृतीमध्ये दोन कोन आहेत, कोन HNK आणि कोन KNP. तर या दोन आकृत्यापैकी कोणती आकृती संलग्न कोनांची आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर इथे या आकृतीमध्ये दोन्ही कोन वेगवेगळे आहेत, त्यांच्यामध्ये असणारे जे काही शिरोबिंदू आहेत ते सुद्धा वेगवेगळे आहेत. त्यामुळे ही जी पहिली आकृती आहे ती संलग्न कोनांची म्हणता येणार नाही. दुसऱ्या आकृतीमध्ये मात्र शिरोबिंदू सामायिक आहे N, दोन्ही कोनांचा बिंदू N हाच आहे, आणि ही जी मधली भुजा आहे भुजा NK ही या दोन कोनांची सामायिक भुजा आहे. त्याच्यामुळे हा जो दुसरा आकृती क्रमांक 2 जी आहे ती त्या ठिकाणी आपल्याला संलग्न कोनांची म्हणता येईल, परंतु आकृती क्रमांक 1 ही संलग्न कोनाची म्हणता येणार नाही, कारण हे दोन कोन
स्वतंत्र आहेत, पूर्णपणे वेगवेगळे आहेत. त्याच्यामुळे या दोन कोनांना आपण संलग्न कोन असं म्हणू शकत नाही, लगतचे कोन असं म्हणू शकत नाही. परंतु आकृती 2ला मात्र आपण संलग्न कोन किंवा लगतचे कोन म्हणू शकतो. तर या ठिकाणी आपल्याला या भागावर आधारित असलेला सराव संच 15 दिलेला आहे. तो सराव संच 15 या ठिकाणी आपण सोडवणार आहोत. अगदी सोपा असा सराव संच आहे. प्रश्न पहिला, आकृतीचे निरीक्षण करा व कोन AWB साठी पुढील सारणी पूर्ण करा. AWB हा कोन दिलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला अंतर्भागातील बिंदूंची नावं लिहायची आहे. तर कोणकोणते बिंदू अंतर्भागामध्ये दिसतात आपल्याला? या दोन भुजांच्या आतल्या भागामध्ये, मधल्या भागामध्ये असणारे हे 4 बिंदू आहेत पहा, 1 2 3 4. तर हे बिंदू आपल्याला लिहिता येतील. इथे हा बिंदू R आहे, त्यानंतर बिंदू N आहे, त्यानंतर बिंदू C आहे आणि बिंदू X आहे. बिंदू R, N, C आणि X हे अंतर्भागातील बिंदू आहेत. बाह्य भागातील बिंदूंची नावं आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत पहा. बिंदू T, बिंदू U. आता हा G बिंदू येईल का बाह्य भागामध्ये? नाही, कारण तो त्याचं नाव बाहेर लिहिलंय, परंतु तो बिंदू मात्र भुजावर आहे पहा इथे. त्यानंतर बिंदू Q तो बाह्य भागामध्ये येईल, बिंदू V सुद्धा बाह्य भागामध्ये येईल आणि बिंदू Y सुद्धा बाह्य भागामध्ये येईल. म्हणजे 1 2 3 4 5 असे 5 बिंदू आपल्याला बाह्य भागामध्ये आहेत असं म्हणता येईल. बिंदू T स्वल्पविराम U स्वल्पविराम Q स्वल्पविराम V व बिंदू Y असे 5 बिंदू या ठिकाणी बाह्य भागातील बिंदू म्हणता येतील. कोनांच्या भुजावरील बिंदूंची नावे लिहा. आता भुजा ज्या आहेत त्या भुजावर असणारे बिंदू जर पाहिलं तर इथे बिंदू A येईल पहा, भुजावर, म्हणजे जो आत पण नाही आहे आणि बाहेर पण नाही आहे, अगदी कंपाऊंडवर आहे. जसं आपण कंपाऊंडच्या भिंती असतात पहा, त्याप्रमाणे या भिंतीवर असणारे, या बाजूवर असणारे जे बिंदू आहेत, बिंदू A, त्यानंतर बिंदू W, त्यानंतर बिंदू G आणि बिंदू B व B हे 4 बिंदू त्या ठिकाणी भुजावरील बिंदू आहेत असं आपल्याला म्हणता येईल. तर अशा पद्धतीने हा प्रश्न पहिला आपल्याला सोडवता येईल. प्रश्न दुसरा, खालील आकृत्यामधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा. या पहिल्या आकृतीमध्ये आपल्याला संलग्न कोनांच्या जोड्या लिहायच्या आहेत. तर इथे आपल्याला किती जोड्या सापडतील पहा. तर जोडी 1 आपण विचार करू. पहिली जोडी जी आहे, हे 2 कोन संलग्न होतील कारण त्यांचा बिंदू हा सामायिक आहे, शिरोबिंदू, आणि ही भुज त्यांच्यामध्ये सामायिक आहे. त्यामुळे याचं नाव आपल्याला म्हणता येईल कोन BNC, कोन BNC व कोन CNA. तर या ठिकाणी जोडी नंबर 1 आपण याप्रमाणे लिहू शकतो. त्यानंतर जोडी क्रमांक 2 आपल्याला लिहिता येईल पहा. आता हा आणि हा हे यांची पण आपल्याला जोडी लावता येईल. तर हा जो कोन आहे CNA, कोन CNA व कोन त्याच्याबरोबर याची जोडी लावायची ANB, कोन ANB ही एक जोडी लावता येईल. म्हणजे पहा, आपण ही एक जोडी लावली पहिली, त्यानंतर ही दुसरी आणि आता ही तिसरी. तर अशा 3 जोड्या तुम्हाला या पहिल्या आकृतीमध्ये संलग्न कोनांच्या मिळणार आहेत. कारण या सर्व जोड्यामध्ये सामायिक भुजा आहे, सामायिक शिरोबिंदू आहे आणि त्यांचे अंतर्भाग एकमेकापासून वेगवेगळे आहेत. तर ANB, कोन ANB आणि त्याची जोडी लागेल BNC सोबत, कोन BNC. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण या आकृतीमध्ये असणाऱ्या जोड्या याप्रमाणे लिहू शकतो. त्यानंतर ही दुसरी आकृती दिली आहे पहा. याच्यामध्ये आपण पाहायचं आहे की कोणकोणत्या जोड्या आहेत. तर इथे मुद्दाम तुम्हाला फसवण्यासाठी असं गुंतागुंत दाखवलेली आहे, परंतु फक्त एकच जोडी तुम्हाला इथे दिसेल पहा. हा जो कोन आहे हा स्वतंत्र पूर्णपणे वेगळा दिसतोय. कोणता? RTS हा वेगळा कोन आहे. इथे जे 2 कोन दाग दिसतात एकमेकाला खेटून असलेले पहा, फक्त एवढी आकृती पहा. हा जो कोपरा आहे याचं काय नाव घेता येईल आपल्याला? या कोनाचं कोन PQR. म्हणजे तुम्हाला एक जोडी इथे मिळेल कोन PQR व PQT, कोन PQT. फक्त एवढी एकच जोडी या आकृतीमध्ये तुम्हाला संलग्न कोनांची लिहिता येईल. कोन RTS याची जोडी तुम्हाला कोणावर लावता येणार नाहीये, कारण त्याच्यामध्ये सामायिक शिरोबिंदू येत नाहीत पहा. या 2 कोनामध्ये सामायिक शिरोबिंदू आपल्याला दिसतो आणि तो कोणता आहे? बिंदू Q हा सामायिक शिरोबिंदू आहे.
यानंतर प्रश्न तिसरा, कोणाच्या खालील जोड्या संलग्न आहेत का? संलग्न नसल्यास कारण लिहा. आहेत का ओळखायचे आणि जर नसल्यास त्याचं तुम्हाला त्या ठिकाणी कारण सांगायचं आहे. आता इथे कोण PMQ व कोण RMQ आपण पाहूया आकृतीमध्ये नावाप्रमाणे PMQ हे पहा असा कोण हा PMQ, त्यानंतर RMQ. तर हे दोन कोण संलग्न आहेत का? तर या दोघांचा शिरोबिंदू M हाच आहे आणि MQ ही बाजू पहा दोघांच्या नावामध्ये MQ आलेला आहे, म्हणजे ही बाजू दोघांच्या नावामध्ये असल्यामुळे ती सामायिक बाजू आहे. त्यामुळे हा जो पहिला जो कोण दिलेला आहे हा संलग्न कोण आहे. असल्यावर काही कारण लिहायचं नाही आपल्याला, जर नसेल तर त्याचं कारण लिहायचं आहे. आता दुसरा जो आहे कोण RMQ आणि SMR. RMQ हा एवढा कोण पहा RMQ आणि SMR तर एवढा कोण फक्त. आता पहा हे जे दोन कोण आहेत हा आणि हा, हे दोन कोण एकमेकाचे संलग्न असतील का? त्यांचा फक्त शिरोबिंदू सामायिक आहे, परंतु त्याच्यामध्ये एकही भुजा सामायिक नाहीये, त्याच्यामुळे ही दुसरी जोडी संलग्न कोणांची असणार नाही. येते लक्षात? त्यांच्या सामायिक भुजा त्या दोन कोणामध्ये दिसून येत नाही म्हणून ते संलग्न कोण नाहीत. त्याचं कारण तुम्ही असं लिहायचं, या दोन कोणामध्ये सामायिक भुजा नाहीये म्हणून हे दोन कोण संलग्न कोण होऊ शकत नाहीत. कोण RMS व कोण RMT. RMS म्हणजे हा कोण आणि RMT हे जे दोन कोण आहेत यांच्या बाबतीत पण आपल्याला म्हणता येईल पहा की याच्यामध्ये नावातच पहा तुम्हाला सारं भुजा जसं या ठिकाणी MQ दिसतंय तसं या ठिकाणी तुम्हाला RM त्यानंतर MS MT असं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी हे दोन जे कोण आहेत ते पूर्णपणे वेगवेगळे आहेत, त्यांच्यामध्ये सामायिक भुजा नाहीये आणि म्हणून या ठिकाणी ही जी तिसरी आकृती जोडी आहे ती सुद्धा संलग्न कोणांची होणार नाही. त्यानंतर चौथी जोडी SMT हा कोण पहा SMT आणि RMS हा आणि SMT यांच्यामध्ये पहा ही जी भुजा आहे ती सामायिक येते बरोबर आणि हा बिंदू त्यांचा आहेच, त्याच्यामुळे चौथी जोडी जी आहे ती त्या ठिकाणी संलग्न कोणांची जोडी आहे. ही संलग्न कोणांची जोडी आहे कारण याच्यामध्ये दोघांचा शिरोबिंदू सामायिक असून एक भुजा पण सामायिक आहे. ही जोडी संलग्न कोणांची नाही कारण याच्यामध्ये सामायिक शिरोबिंदू आहे परंतु सामायिक भुजा नाही म्हणून ही जोडी संलग्न कोणांची नाही. जोडी नंबर 3 जी आहे त्यामध्ये सुद्धा सामायिक शिरोबिंदू आहे परंतु सामायिक भुजा नाही म्हणून ही जोडी संलग्न कोणांची होणार नाही. चौथ्या याच्यामध्ये सामायिक शिरोबिंदू असून सामायिक भुजा सुद्धा आहे म्हणून चौथी जोडी सुद्धा संलग्न कोणांची होणार आहे. अशा पद्धतीने हा जो सराव संच 15 जो दिलेला आहे तो आपल्याला या ठिकाणी सोडवता येईल आणि समजून घेता येईल पहा की संलग्न कोण कशाला म्हणायचंय आणि संलग्न कोण कशाला म्हणायचं नाही. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आज आपण संलग्न कोण ही नवीन संकल्पना समजून घेतलेली आहे. कोणाचा अंतर्भाग व बाह्यभाग हा भाग समजून घेतलेला आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास या ठिकाणी लाईक करायचं व्हिडिओला आणि हा आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी त्या व्हिडिओ खाली दिसणाऱ्या सबस्क्राईब या नावावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपल्याला इतर आणखी व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी पाहता येतील. त्याचबरोबर आत्ता जो आपण सोडवलेला सराव संच 15 आहे हा आपण आपल्या वहीमध्ये व्यवस्थित छान अक्षरामध्ये याची उत्तरं जी आहेत ती लिहून काढायची आहेत. उत्तरं लिहिताना आकृत्याही महत्त्वाच्या आहेत त्यामुळे आकृत्या काढून या पद्धतीने व्यवस्थित त्या ठिकाणी त्याची उत्तरं वहीमध्ये लिहायची आहेत. ओके, धन्यवाद.